शिंदखेडा नगरोत्थान योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार, वंचित आघाडी आक्रमक। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिंदखेड्यात झालेल्या नगरोत्थान अभियान व सुवर्ण जयंती अभियान या दोन शीर्षकाखाली 21 कोटी व 23 कोटी पाणी योजनेचं काम झालं, पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं। त्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। त्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसीलदार यांना वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला, परंतु भ्रष्टाचाराने माखलेले अधिकारी त्या तक्राराकडे लक्ष देत नाहीत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही धुळे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे पालक आहेत या नात्यानं विनंती करत आहोत, तरी आपण वेळ न जाऊ देता ताबडतोब संबंधित योजनेची पारदर्शक चौकशीचे आदेश करावेत, तसेच सखोल चौकशी करून या योजनेत असलेले संबंधित राजकीय पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात भ्रष्टाचाराबाबत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन उभारण्यात येईल असा देखील इशारा यावेळी युवा आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राहुल पाटोळे यांनी दिला। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। शिंदखेडा पाणी पुरवठा योजने भ्रष्टाचार उघड झालाच पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहरामध्ये 21 कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कम मध्ये 23 कोटीचं काम चालू आहे, पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही। बघितलं गेलं तर 21 कोटीची पाणीची योजना आहे ती बिनकामी झालेली आहे। लोकांना 21 कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे। जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील, जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालबोटपणे एका ताटलीत येतील आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतील, परंतु तिथे गुन्हे दाखल न होता, फौजदारी चौकशा न होता हे नुसते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत। तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे, जर का या 21 कोटी आणि 23 कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्या विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग घ्यावा लागेल। लोकनायक न्यूज।